विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच पक्षांची खबरदारी। भाजप ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर, तर कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी। विरोधकांकडे निवडणुकीच्या बैठकीसाठी वेळ, पण मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही। बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक आणि राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। इमेज बदलण्यासाठी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरांकडे जबाबदारी। वरळी हिट अँड रन प्रकरणातला फरार मुख्य आरोपी मिहिर शहाला अखेर विरारमधून अटक। आई आणि 2 बहिणींसह 12 जण शहापूरमधून ताब्यात। 60 तास फरार असलेला मिहिर 15 मिनिटं फोन ऑन झाल्यानं सापडला। सोबत असलेल्या मित्रांनी फोन सुरू केल्यानं पोलिसांना लोकेशन समजलं। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। पुण्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली। अँटी चेंबरवर ताबा घेऊन ऑडी कारमधून येत होत्या ऑफिसला। कोकणामध्ये रिफायनरी आणणार, रिफायनरीला विरोध करणारे जिल्ह्यातून परत जाणार नाहीत, नारायण राणेंचा इशारा। कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। गोव्यातल्या पेडणेच्या बोगद्यामध्ये शिरलं पाणी। 3 तासाहून अधिक काळ 3 एक्सप्रेस एकाच जागी उभ्या। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळात मांडला। करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चनी रोड, किंग सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं देणार। अंबानींच्या सोहळ्यातल्या डान्सवरून आशिष शेलार आणि नितेश राणेंचा तेजस ठाकरेंवर हल्लाबोल, तर टीका करणाऱ्यांच्या डोक्यावर उपचार करायला हवेत, आदित्य ठाकरेंचा पलटवार। देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या ओबीसी नेत्यांना एकत्र आणल्याचे आपल्याकडे पुरावे, मनोज जरांगे पाटलांचा दावा। लातूरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत। टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती, जय शहा यांची घोषणा। रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान मोदींचा सन्मान। युद्धानं तोडगा शक्य नाही, मोदींनी पुतीन यांना सुनावलं। युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा भेटीवर आक्षेप। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा